कांद्याला किमान 2000 प्रति क्विंटल भाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी 1 एप्रिल पासून एप्रिल फुल आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। राज्यात भीषण दुष्काळ आहे, अशा परिस्थितीत देखील शेतकरी रक्ताचे पाणी करून पीक जगवतात आणि भरघोस उत्पादन काढतात, परंतु आज कोणत्याही पिकाला परवडेल असा भाव नाही। ज्या कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन खर्च येतो, तोच कांदा 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकला जात आहे। शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन तो कर्जबाजारी होते। फक्त कांदाच नाही तर सर्व भाजीपाला, केळी, संत्री, कापूस, मका, द्राक्ष, डाळिंब, ऊस आदी शेतमालाच्या भावाची अशीच गत आहे। शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्याऐवजी कांदा, साखर, तेल, डाळींची आयात करून शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान या सरकारने अतिशय क्रूरपणे राबवले आहे। अनिल जयसिंगराव घनवट, अध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे। जोडधंदा म्हणून स्वीकारलेले दूध व्यवसाय प्रचंड अडचणीत आहे। पेंड, भुसा, चाऱ्याचे भाव सतत वाढत आहेत। आज जनावरांवर पाणी विकत घेऊन पाजावे लागते आणि दुधाला मात्र 12 ते 13 रुपये लिटरने विकावे लागते। गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अशा दुष्काळ परिस्थितीत भाकड आणि निरुपयोगी जनावरांना सांभाळावे लागते। दुधाचा व्यवसाय बंद करावा म्हटलं तर गाई कुणी अर्ध्या किमतीत सुद्धा घ्यायला तयार नाही। या दुष्काळामुळे दूध उत्पादन शेतकरी आत्महत्येच्या मनस्थितीत आला आहे। शासनाने स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस ट्रेन, मेक इन इंडिया अशा प्रकल्पांसाठी आणि कार्यक्षम नोकरशाहीला 7वा वेतन आयोग देण्यासाठी पैसे आहेत, मात्र ग्रामीण जनतेसाठी पैसे नाहीत। नफ्यात चालणाऱ्या उद्योगांना लाखो कोटींचे कर्ज माफ केले जाते, हजारो कोटींच्या करामध्ये सवलत दिली जाते, मात्र तोट्यात चाललेल्या शेतीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांना कर्जात सवलत दिली जात नाही, असे अनिल जयसिंगराव घनवट यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती, दुधाच्या प्रश्नावरती, दुष्काळाच्या प्रश्नावरती इथे मोर्चा काढलेला आहे। कांदा आज 3, 4, 5 रुपये किलोने विकला जातोय। कांदा 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या पुढे गेला तर शहरातल्या लोकांच्या डोळ्याला पाणी येतं। सगळी माध्यमं कांद्याचे बाबतीमध्ये आरडाओरड करतात, सगळ्यांच्या डोळ्याला पाणी येतं आणि आज कांदा 3-4 रुपयांनी विकला जातोय। शेतकरी एकरी 50-60 हजार रुपये तोटा सहन करतोय, त्यावेळेला कोणाच्या डोळ्याला पाणी येत नाही। दुष्काळामध्ये शेतकरी होळ पडतोय, त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्या जळणाऱ्या पिकाचं अनुदान द्यायला पैसे नाहीत आणि तिकडे बुलेट ट्रेनसाठी तुम्हाला पैसे आहेत, स्मार्ट सिटीसाठी पैसे आहेत, मेक इन इंडियासाठी पैसे आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत। अरे गेल्या 20 वर्षामध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा तुम्हाला कळायला तयार नाही। एक सुद्धा पीक असं नाही की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च निघून 10 रुपये सुद्धा त्याच्यामध्ये शिल्लक राहतील। आज केळावाला रडतोय, संत्र्यावाला रडतोय, द्राक्षावाला रडतोय, डाळिंबाला रडतोय, मेथी कोथिंबीर जनावराला टाकावं लागते, कोबी फ्लावर मध्ये आम्हीच गुरं सोडलेली आहेत। आज टमाट्याला बाजार नाही, कशालाच बाजार नाही आणि मग काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि शेतकरी आता म्हणजे हवालदिल झालेला आहे, मरण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही। आता इथून पुढे जर सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर शेतकरी याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोश्यावर राहू नये। कांद्याला किमान 200 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करून कांदा विक्रीच्या फरकातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी। दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करून जाळलेल्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। दुष्काळग्रस्त भागातील जनावरांची छावण्या सुरू करण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे। दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी दूध भुकटी निर्यातीला अनुदान देऊन प्रोत्साहन द्यावे आणि गोवंश हत्याबंदीचा कायदा रद्द करावा, अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत। 31 मार्च 2016 पर्यंत शेतकऱ्यांच्या वरील रास्त मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 1 एप्रिल रोजी राहुरी कृषी विद्यापीठ राहुरीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल। या रस्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी पुढे बेमुदत चालणाऱ्या एप्रिल फुल आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, असे शेतकरी संघटना युवा आघाडी महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले। 31 वर्षामध्ये
अतिरेक्यांनी फक्त 1920 लोक मारले आणि गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही 3 लाख शेतकरी मारले. अरे खरे अतिरेकी तर मुंबईत बसले, दिल्लीमध्ये बसलेले, कराचीला आणि इस्लामाबादला नाही बसलेले. आता खरं जर शेतकऱ्यांच्या पोरांनी बंदुका हातात घ्यायला पाहिजेत तेव्हा हे सरकार नीट होणार आहे. आता आम्ही मारणार नाही, आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढची आंदोलनं अधिक तीव्र होतील. सरकारला याच्यामध्ये जाग आणल्याशिवाय ते थांबणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही आता हा मोर्चा आणलेला आहे. आज फक्त इशारा आहे, याचा खरा निर्णय, याचा खरा उद्रेक तुम्हाला 1 तारखेच्या पुढे दिसेल हे सांगण्यासाठी आम्ही हा निर्णय आज मोर्चा काढलेला आहे. यावेळी सीताताई नराडे, कारभारी कणसे, लालसो सुद्रिक, अनिल गणवट आदी उपस्थित होते. आज जो मोर्चा काढला तो मोर्चा फक्त इशारा मोर्चा आहे. पण जर शेतकऱ्यांची अशी, कालच मी टीव्हीवर बातमी बघितली की 2 नेत्यांमध्ये चर्चा चालू होती की भाजपच्या आणि काँग्रेसच्या ते दोघं एकमेकांनी किती पैसे खाल्ले याच्यावर वाद करत होते. तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकरी आत्महत्या करतात हे बघण्यापेक्षा तुम्ही दोघांनी किती खाल्लं, कोणाच्या नातेवाईकाला किती पैसे मिळाले हे बघण्यात जर वेळ घालणार असले. आणि कालच भाजपच्या खासदार सांगत होते की आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय घेणार आहे कर्जमुक्ती करायचा. कधी सगळे शेतकरी मेल्यावर का शेतकऱ्यांनी सगळं सरकार मागे ओढल्यावर काय करणार आहे? तुमच्या डोक्यात नक्की काय कल्पना आहे? आम्हाला मोकळे होऊ द्या. आणि आम्ही फक्त आज इशारा मोर्चा देतोय आणि 1 तारखेनंतर जागोजागी म्हणाल तिथं तुम्हाला रस्ता रोको करणार आहे. आणि शेतकऱ्याची जातच अशी आहे, इतक्या दिवस शेतकऱ्यांनी विष खाऊन आत्महत्या केली, पण आज अशी वेळ आहे आम्ही समोरच्याला विष खाऊ घातल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी शाहिद शेख सह जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट G1 न्यूज, महानगराची लाईफलाईन.